नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या या महामुहूर्तावर गाईला खायला घाला ही एक वस्तू शास्त्रामध्ये आणि आपल्या पुराणात असं स्पष्ट म्हटलं आहे की हा उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर तुमच्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं. घरात जर पैसा टिकत नसेल, पैशाची सतत चणचण भासत असेल किंवा एखादं काम खूप दिवसांपासून अडकलं असेल तर ते काम अगदी एका रात्रीत मार्गी लागतं. एवढंच नाही, तुमच्या मनात असलेली कठीणातील कठीण इच्छा, मग ती नोकरीबद्दल असो, व्यवसायाबद्दल असो, मुलांच्या प्रगतीबद्दल असो किंवा आजारपणाबद्दल असो, ती अगदी काही दिवसातच पूर्ण होते आणि तुमचं नशीब सोन्यासारखं चमकू लागतं. हा उपाय नेमका कसा करायचा आहे, देवघरात कोणती तयारी करायची आहे, गोमातेला ती वस्तू कोणत्या वेळेत आणि कशी भरवायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती घेऊन उपाय केला तर त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. आणि हो मैत्रिणींनो, आज चॅनेलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आलेला आहात तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून मी जेव्हा कधी असे माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. मैत्रिणींनो, तर तसंच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील. चला तर मग आपल्या व्हिडिओला अजून वेळ न घालवता सुरुवात करूया. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा अतिशय प्रभावी आणि चमत्कारी उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देईल. 25 जुलै आषाढी एकादशीला जर काही कारणानं तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरी चालेल, पण गोमातेला म्हणजेच आपल्या गाईला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घाला. यामुळं तुमच्या सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल. एका रात्रीत तुमचं सोन्यासारखे दिवस येतील आणि कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती ताबडतोब पूर्ण होईल. तर बघा मैत्रिणींनो, ही गोष्ट करण्यासाठी किंवा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला श्रद्धा, मनात विश्वास असणं खूप गरजेचं आहे. शास्त्रानुसार बघा, गाय ही रुद्रांची आई, 8 वसूंची कन्या आणि 12 आदित्यांची बहीण मानली गेली आहे. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि गोसेवेने साक्षात स्वर्गप्राप्ती होते असं म्हटलं जातं. विठू माऊली हे भगवान विष्णूंचेच रूप असल्यामुळे या दिवशी गायीची सेवा करण्याचे फळ 100 पटीने जास्त मिळते. हा उपाय नेमका कसा, कोणत्या वेळेत करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा तुमच्या किंवा तुमच्या पतीच्या नोकरीबद्दल असेल, व्यवसायात वृद्धी होऊन धनप्राप्ती होण्याबद्दल असेल, मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल, त्यांची प्रगती व्हावी म्हणून असेल, किंवा डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे लवकरात लवकर फिटावे म्हणजेच कर्जमुक्ती व्हावी म्हणून असेल, तर अगदी कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी आषाढी एकादशीला हा उपाय तुम्ही न चुकता आवर्जून करा. या उपायाचे तुम्हाला 100% फळ प्राप्त होईल, हा माझा विश्वास आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी उठल्यापासून देवघरात नेमकी काय पूर्वतयारी करायची आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घ्या. सर्वप्रथम दिवसाची सुरुवात आणि कृतज्ञता. म्हणजेच बघा, एकादशीच्या दिवशी सर्वात आधी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सूर्योदयापूर्वी उठलात तर अतिशय उत्तम. उठल्या उठल्या अंथरुणावर असतानाच आपले दोन्ही हात जोडून सर्वात आधी त्या भगवंताचे, आपल्या स्वामींचे मनापासून आभार माना की त्यांनी आपल्याला आजचा हा पवित्र आणि सुंदर दिवस दाखवला. मनातल्या मनात विठू माऊलीचं किंवा स्वामींचं नामस्मरण करा. यानंतर हळदीचे चमत्कारी स्नान. बघा, यानंतर आपल्याला आंघोळीचं पाणी काढायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे. शास्त्रामध्ये हळदीला
अत्यंत पवित्र आणि माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलं आहे. या हळदयुक्त पाण्याने स्नान केल्यामुळं आपल्या शरीरावरील आणि मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा, आळस आणि दोष पूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या शरीराभोवती एक सकारात्मक कवच तयार होतं. स्नान झाल्यानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. शक्य असल्यास या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून आपल्याला पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे आहेत किंवा घालायचे आहेत. यानंतर तिसरी गोष्ट ती म्हणजे देवघरातील विधी आणि प्रसन्न वातावरण. स्वच्छ कपडे घालून आपल्या देवघरापाशी या. आपल्या देवघरात भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा असेल, फोटो असेल किंवा विठू माऊलीची असेल, बाळकृष्णाची असेल किंवा आपल्या स्वामी समर्थांची मूर्ती असेल, कोणत्याही रूपाची तुम्ही पूजा करू शकता या दिवशी, कारण हे सर्व एकाच हरीचे रूप आहेत. देवाला स्वच्छ धुवून पुसून किंवा अभिषेक करून घ्या. त्यानंतर भगवान विष्णूंना आणि स्वामींना अत्यंत प्रिय असलेली पिवळी फुलं अर्पण करा. विष्णूंच्या पूजेत तुळशीपत्राला सर्वात जास्त महत्त्व आहे, म्हणून तुळशीचं पान देवाला आवर्जून वहा. या दिवशी देवांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्ही पिवळा शिरा बनवू शकता, बुंदीचा लाडू किंवा पेढा अर्पण करू शकता आणि काहीच नसेल तर गुळाचा खडा ठेवला तरीही चालेल. यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती लावून संपूर्ण देवघर आणि घराचं वातावरण अगदी प्रसन्न आणि सुगंधी करून घ्या. जेव्हा देवघर प्रसन्न असतं तेव्हाच घरात माता लक्ष्मीचा वास राहतो. तर मंडळी, ही झाली आपली सकाळची पूर्वतयारी. आता यानंतर मुख्य चमत्कारिक उपाय देवघरात कसा सुरू करायचा ते आपण पाहूया. तर बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते नीट समजून घ्या. हा उपाय करण्यासाठी आदल्या दिवशी रात्री किंवा सकाळी थोडीशी चणा डाळ पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आणि सर्वप्रथम एका वाटीत थोडे कुंकू आणि पाणी मिक्स करून गंध तयार करा आणि तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक छान स्वस्तिक काढा. त्याला हळद, कुंकू, अक्षदा लावून धूप, दीप ओवाळा आणि फुलं वाहा. तर यानंतर देवघरासमोर एक पाट ठेवा आणि त्यावर दिवा प्रज्वलित करा. पाटावर भगवान विष्णूंची, विठ्ठलाची किंवा बाळकृष्णाची जी कोणती मूर्ती तुमच्याकडे असेल ती मूर्ती ठेवा. आता आपल्या घरातील 2 तांबणे किंवा स्टीलच्या 2 ताटल्या घ्या. दोन्ही ताटांमध्ये कुंकवानं एक स्वस्तिक काढून घ्या. एक स्वस्तिक भगवान विष्णूंसाठी आणि दुसरे माता लक्ष्मीसाठी, असं आपल्याला 2 स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत. स्वस्तिकला मधले 4 बिंदू आणि बाजूच्या 2 रेषा नक्की द्या आणि हळद, कुंकू, अक्षदा वाहा. आता दोन्ही स्वस्तिकच्या बरोबर मधोमध एक गुळाचा खडा ठेवा. आपण जी चणा डाळ भिजवून ठेवली होती ती व्यवस्थित पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आणि दोन्ही गुळाच्या खड्यांच्या शेजारी दोन्ही ताटामध्ये थोडी थोडी ही डाळ ठेवायची आहे. त्यावर एक तुळशीचं पान अर्पण करा. या साहित्याला धूप, दीप ओवाळून घ्या आणि तिथंच बसून शांत चित्तेने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा 108 वेळा जप करा. जप झाल्यानंतर हे सर्व साहित्य काही वेळ तसेच देवासमोर राहू द्या. पूजा आणि जप पूर्ण झाल्यानंतर एका तांब्याच्या कलशात शुद्ध पिण्याचे पाणी घ्या. त्यात थोडी हळद आणि जमल्यास थोडं गंगाजल टाका. आता दोन्ही ताटांमधील तो गूळ, चणा डाळ आणि तुळशीपत्र एका वेगळ्या प्लेटमध्ये एकत्र काढून घ्या आणि हळद कुंकू सोबत घेऊन गोमातेजवळ जा. अर्घ्य पाणी अर्पण करा. सर्वप्रथम गायीपाशी गेल्यावर सर्वात आधी कलशातील हळदीयुक्त पाणी तिच्या पायावर प्रेमानं ओता आणि गायीला हळद कुंकू लावून सर्वात अगोदर नमस्कार करा. त्यानंतर घास भरवणे. बघा, आता जी भिजवलेली चणा डाळ आणि गूळ तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर घ्या आणि तुमच्या हातानं गायीला खाऊ घाला. शास्त्र असं सांगतं की गायीला घास भरवताना जर तिच्या जिभेचा स्पर्श आपल्या तळहाताला झाला तर तिथूनच आपलं नशीब बदलायला सुरुवात होते. जर हातानं देणं तुम्हाला शक्य नसेल तर मात्र तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता. यानंतर प्रदक्षिणा. बघा, यानंतर गोमातेला स्पर्श करून शक्य असेल तर तिच्या भोवती 11 प्रदक्षिणा घाला.
प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप चालू ठेवा. गाईला प्रदक्षिणा घातल्याने संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आपल्याला मिळत असतं. यानंतर तिच्या पायाखालची माती तिथून निघताना बघा, गोमातेच्या पायाखालची जी काही वाळू आहे किंवा माती आहे ती उचलून एका कागदात घेऊन घरी या आणि आता ही तुमच्या घरात किंवा तिजोरीत ठेवा. यामुळे घरातील वास्तुदोष, पितृदोष किंवा कोणतेही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती कायमची निघून जाते आणि घर पवित्र होते. तर माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी एकादशीच्या हा चणा डाळ आणि गुळाचा उपाय दिसायला अत्यंत साधा सोपा वाटत असला तरी याचं आध्यात्मिक महत्त्व किंवा आध्यात्मिक फळ आणि ताकद ही खूप मोठी आहे. गोमातेची सेवा आणि विठू माऊलीचा आशीर्वाद ज्या घराला लाभतो तिथं कधीही पैशाची कमी, सुखाची कमतरता भासत नाही. म्हणूनच येत्या 25 जुलैला पूर्ण श्रद्धेने, मनापासून आणि विश्वासाने हा महाउपाय तुम्ही स्वतः नक्की करून पहा. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराज आणि विठू माऊली नक्कीच पूर्ण करतील, हा मला पूर्ण विश्वास आहे. माझ्या मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय हरी विठ्ठल लिहून नक्की सांगा. तुमची एक कमेंट मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मोठी ऊर्जा देत असतो. जर तुम्हाला आजची ही माहिती थोडी जरी आवडली असेल, फायदेशीर वाटली असेल तर आजच आपल्या चॅनेलला एक मनापासून नक्की लाईक करा, कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.